तर मित्रांनो आणि स्टुडंट, आज आपण फर्स्ट स्टँडर्डचा चॅप्टर 2 स्टार्ट करणार आहे, ज्याचं नाव आहे द नंबर वर्क. तर मागच्याप्रमाणे मी सांगितलं, फर्स्ट चॅप्टर आपण पूर्ण कवर केलं, ज्याचं नाव आहे जिओमेट्रिकल फिगर. त्याचा व्हिडिओ तुम्ही या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तो व्हिडिओ हळूवार किंवा स्लोली पहा. पूर्ण चॅप्टर जिओमेट्रिकल फिगरचा एक्सप्लेन केला आहे. आता नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे द नंबर वर्क. यामधले सर्व क्वेश्चन्स आपण 1 बाय 1 सॉल्व करणार आहे विथ आन्सर. यामध्ये फर्स्ट 3 डिजिट नंबरचं रिव्हिजन, म्हणजे 3 डिजिटमध्ये युनिट 10. फॉर एक्झाम्पल इथं दिलं आहे 3 2 5, याच्यात युनिट नंबर आहे 5, 10 नंबर आहे 2 आणि 100 प्लेस आहे 3. ओके, त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. युजिंग एनी ऑफ दीज नंबर कार्ड्स मेक 10 3 डिजिट नंबर अँड रीड देम. हे तुम्हाला कार्ड्स दिले 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0. ह्या कार्डला यूज करायचं आहे आणि 3 डिजिट नंबर, खाली एक्झाम्पल जसं दिलं तसं क्रिएट करायची किंवा बनवायची. पण याच्यात कंडिशन एक काय दिलेली पहा. गिवन कंडिशन आहे, रिमेंबर दॅट यू कॅन नॉट हॅव 0 इन 100 प्लेस. 100 प्लेस जे असन त्यावर 0 हा 0 लिहायचा नाही. म्हणजे फर्स्ट स्टार्टिंगला इथं 3 आहे ना, त्या 3च्या जागी 0 येऊ द्यायचा नाही. फॉर एक्झाम्पल आता 10 नंबर इथं मी सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. फर्स्ट आहे 1 2 3 123. इथं 0 आला का स्टार्टिंगला? नाही आला. 100 प्लेसला फर्स्ट प्लेस म्हणजे 100 प्लेस. आपण लेफ्ट टू राईट रीड करतो. 3 युनिट प्लेस, 2 10th प्लेस आणि 1 100 प्लेस. ओके, देन कसा रीड करायचा? 123. देन नेक्स्ट 234 सेकंड नंबर. थर्ड नंबर काय? 345. फोर्थ नंबर काय? 456. देन फिफ्थ नंबर 678. ओके, देन नेक्स्ट 789. नेक्स्ट 901. 812. नेक्स्ट नंबर काय? 3 डिजिट नंबर 543. आणि लास्ट वन 378. असे आपण हे कार्ड यूज करून 3 डिजिट नंबर 10 म्हणजे 10 3 डिजिट नंबर इथं क्रिएट केलेले आहे किंवा तयार केले आहे. कोणत्याच 3 डिजिट नंबरमध्ये स्टार्टिंगला किंवा 100 प्लेसला 0 आलेला नाही, सेंटरला दिलेला आहे. सेंटर किंवा लास्टला तुम्ही 0 घेऊ शकता. पण कंडिशन काय दिली? 100 प्लेसला 0 घ्यायचा नाही. 100 प्लेसला जर 0 लिहिला तर हा 2 डिजिट नंबर क्रिएट होतो. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन काय? सेकंड क्वेश्चन इथं पहा. राईट द फॉलोइंग नंबर्स इन अ वर्ड्स. हे जे 6 एक्झाम्पल दिलेले आहे तुम्हाला, 1 2 3 अप टू 6, हे वर्ड्समध्ये तुम्हाला लिहायचे आहे. फॉर एक्झाम्पल इथं मी नोटबुकवर सॉल्व केलेलं आहे. फर्स्ट नंबर काय? 325. नोटबुकमध्ये स्पेलिंग नीट चेक करा आणि इथं तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही कॉपी करायची आहे. 325. ओके, सेकंड नंबर काय? 549. कसा रीड करायचा? 549. 549. अँड थर्ड नंबर 667 आहे. कसा रीड करायचा? 667. 667. फोर्थ नंबर 780. तर चला, तर आता आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व करूया. थर्ड क्वेश्चन काय? राईट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर. हे जे नंबर दिलेले आहेत तुम्हाला 1 2 3 4 5 6 हे फिगरमध्ये म्हणजे अंकात लिहायचे आहे. तर कसे लिहायचे आहे ते मी आता तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करतो. फर्स्ट आहे 102. 102 कसं लिहायचा? 100
अँड 2. ओके, 102 असा झाला. देन सेकंड काय 320 म्हणजे 320 हा झाला 320. देन थर्ड काय येईल, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्हिडिओ पॉज करून आन्सर राईट डाऊन करू शकता. ओके, देन नेक्स्ट थर्ड काय 567 567. ओके, असं लिहायचं 567. देन फोर्थ काय 445 440 म्हणजे 45. ओके, देन फिफ्थ नंबर काय 999 म्हणजे 999 म्हणजे 3 टाइम 9 येईल. ओके, देन सिक्स काय 756 म्हणजे 756. ओके, हे आन्सर्स क्वेश्चन नंबर थर्डचे आहे. 1 बाय 1 व्यवस्थित रीड करायचे आणि तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही सॉल्व करायचे किंवा आन्सर लिहून घ्यायचे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. राईट द नेक्स्ट नंबर इन बॉक्स म्हणजे ह्या पुढचा नंबर तुम्हाला लिहायचा आहे. 399च्या नंतर कोणता येईल 400 देन 400च्या नंतर 401 401च्या नंतर 402. ओके, देन 200च्या नंतर 201 201च्या नंतर 202 202च्या नंतर 203. ओके, देन 597 आहे. 597च्या नंतर 97च्या नंतर काय येतं 98. ओके, 598 आणि या बॉक्स 98च्या नंतर 599 या बॉक्समध्ये आणि लास्ट काय 599च्या नंतर 600 हा झाला नेक्स्ट नंबर. ओके, हे व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित समजून कॉपी करायचं किंवा आन्सर तुमच्या मनानं सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. आता नंतरचा क्वेश्चन आहे राईट द 3 प्रिव्हियस नंबर म्हणजे याच्या पहिले कोणते नंबर येणार आहे ते तुम्ही तुमच्या यामध्ये सॉल्व करायचे आहे. ओके, देन फॉर एक्झाम्पल इथं दिलं 600च्या पहिले काय येईल बरोबर 599. इथं लिहिलं आपण 599च्या पहिले 99च्या पहिले 98 598. ओके, 598च्या पहिले काय 597. ओके, देन नेक्स्ट काय 369च्या पहिले प्रिव्हियस म्हणजे मागचा नंबर 68 असतो पण समोर 100 प्लेसला 3 आहे मग 368. 68च्या पहिले काय मग 6 बरोबर 67 367. ओके, 67च्या पहिले 65 आणि 3 जशाला तसं 3 लिहायचे 365. ओके, आता मी इरेज करतो आणि लास्टचा परत लिहितो त्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आणि व्हिडिओ पाहून लागलंच तर परत बॅक जाऊन किंवा रिवाईज जाऊन आन्सर चेक करू शकता. समजलं नसेल तर परत व्हिडिओ पाहू शकता. तर नेक्स्ट काय आहे इथं 299.
ओके. 99च्या पहिले काय 98, पण समोर 2 आहे म्हणजे 298. 98च्या पहिले 97, पण समोर 2 आहे 297. आणि लास्ट वन काय 296. हे झाले 3 प्रिव्हियस नंबर 299च्या पहिलेचे. ओके. आता नेक्स्ट पॉईंट आहे 3 डिजिट. तर पाहिलं आपण 3 डिजिटमध्ये पहिले काय असतो युनिट, 10 आणि 100 एवढ्या प्लेस असत्या. आता आपण पाहूया 4 डिजिटमध्ये काय असतं. एक प्लेस वाढतो तर म्हणजे 1000चा प्लेस 4 डिजिटमध्ये वाढतो. फॉर एक्झाम्पल युनिट 10, 100 आणि 1000 का इन TH इथं दिल्याप्रमाणे 1000. ओके. 4 प्लेसमध्ये 4 डिजिट नंबरमध्ये 4 प्लेसेस येतात. इथं काही सिम्बॉल दिले आणि त्याचे काही नंबर्स दिलेले आहे. आपण ते आता व्यवस्थित 4 डिजिटमध्ये रीड करू. फॉर सिम्बॉल आणि हे नंबर्स आणि रीड ॲज कसं रीड करायचं ते चेक करू. फॉर एक्झाम्पल इथं TH दिलं. TH दिलं म्हणजे 1000. इथं 1000 आहे आणि 1000 म्हणजे कसं रीड करायचं 1000. ओके. देन नेक्स्ट काय किती वेळेस 1000 दिलं 1, 2, 3, 4. 4 टाइम 1000 आहे म्हणून काय 4000. ओके. देन नेक्स्ट काय 1000 दिलं, 2000 दिलं आणि इथं T दिलं. T म्हणजे 10 आणि 2 डॉट म्हणजे 2. 10 + 2 म्हणजे 12 म्हणजे 2012. फॉर एक्झाम्पल 2012 रीड कसं करायचं 2012. आता नेक्स्ट काय किती वेळेस 1000 दिलं इथं 1 टाइम, 2 टाइम म्हणजे 2000. देन 100 किती वेळेस दिलं 1 and 2, 200 आणि डॉट किती आहे 3 म्हणजे 203. 2203 कसं रीड करायचं 2202 and 3. ओके. देन नेक्स्ट इथं किती वेळेस आहे 1000. 1 टाइम 1000 आहे 1000 आणि 10 टाइम म्हणजे टीच्या पोझिशनला किती आहे 10, पण 100ची पोझिशन नाही दिली म्हणजे 0, 10ची दिली म्हणजे 1 आणि युनिटची नाही दिली म्हणजे 0. म्हणजे कसं रीड करायचं 1010. हे 1010. नेक्स्ट काय इकडं पहा काय दिलेलं आहे 1000 म्हणजे 1000 दिला आणि एकच डॉट दिला. याच्यामध्ये 10ची प्लेस 100ची प्लेस नाही आणि 10ची प्लेस नाही म्हणजे तिथं काय घ्यायचं 00. 1001. याला रीड कसं करायचं 1001. इथं 1001. नेक्स्ट आहे 2 टाइम 1000 आहे 2 टाइम 1000 2000. 100 किती टाइम आहे 1 2 3. 3 टाइम 100. 10 1 टाइम 110 आणि डॉट किती आहे 4 म्हणजे कसं आहे 2314. इथं रीड कसं करायचं 2314.